पुढे वळूयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकच्या नांदगाव दौऱ्यावरती आहेत। नांदगावमध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। आशिया खंडामधील सर्वात मोठ्या शिवसृष्टीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण पार पडणार आहे। मुख्यमंत्र्यांचे भव्य स्वागत सुद्धा करण्यात येणार असून 100 जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे। तसंच विविध ढोल आणि वाद्य पथक, कला पथक या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकच्या नांदगाव दौऱ्यावर आहे। नांदगावमध्ये आमदार सुहास कांदे यांच्या संकल्पनेतून उभा राहत असलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या शिवसृष्टी आणि त्या शिवसृष्टीमधील अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। साधारण 4 वाजेनंतर मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। मी आता त्या शिवसृष्टीमध्ये उभा आहे। या ठिकाणी बखळ अशा मोठ्या जागेमध्ये शिवसृष्टी उभारण्यात आली आहे आणि या ठिकाणी जो शिवाजी महाराजांचा जो आहे तो ब्रांज धातूचा जवळपास 29 फूट उंचीचा पुतळा आहे तो या ठिकाणी लावण्यात आला आहे आणि शिवप्रेमींसाठी या ठिकाणी ही शिवसृष्टीची ती एक प्रेरणास्थान ठरणार आहे। दुपारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झाल्यानंतर बाजूलाच असलेल्या मैदानामध्ये मुख्यमंत्र्यांची सभा देखील या ठिकाणी पार पडणार आहे। या सभेला पालकमंत्री दादा भुसे तसेच मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित राहणार आहे। तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची या ठिकाणी जय्यत अशी तयारी करण्यात आली। जवळपास 100 जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर फुलांची पुष्पवृष्टी देखील या ठिकाणी करण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे विविध ढोल पथक असेल, कला पथक असेल हे देखील या मिरवणुकीत सहभागी होणार आहे आणि मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी भव्य शोभायात्रा देखील काढली जाणार आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर आज मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं ही जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे आणि आपण जर पाहिलं तर या शिवसृष्टी निमित्ताने जे आहे ते शिवप्रेमींमध्ये असे उत्साहाचं वातावरण आहे। मुख्यमंत्री नेमकं काय बोलतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। निलेश वाघ, NDTV मराठी, नांदगाव।